नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडं ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या आशीर्वादापासून करूया. आणि आजची माझी ना देवपूजा तुम्ही बघू शकता. तर आज आता ना आपल्या मोगऱ्याचा भर संपला आणि जास्वंदीचा भर चालू झाला. तर मी आज ना डबल जास्वंदीची फुलं आणलेली आणि आपल्या स्वामी आईच्या चरणी अर्पण केलेली. तर किती सुंदर वाटतंय बघा, वातावरण पण किती मस्त वाटतंय आणि स्वामीमय आनंदी असं वातावरण पण दिसतंय. तर खरंच खूप छान वाटतंय. आणि इथं ना मग आपल्या गाई बांधून झाल्यानंतर ना ही केलेलं वैरण टाकलेली, पेंड टाकलेली आणि वेलेले गाई जे आहेत ना ती एकदम आता पलीकडल्या साईडला घेतल्या त्या. आणि कमी दूध देणाऱ्या आटत आलेल्या गाई एका साईडला, म्हणजे धारा काढायला पण आपल्याला पटपट असं आवडतं. आणि आता 10 गाईंच्या धारा काढायला ना मला जवळजवळ 1 तास लागतो या, उरकत नाही पटापटा. आणि नवीन गाय असल्यामुळं काय होतं, नवीन मग धार द्यायला असं ताप देते त्या. तर लाता घालते त्या, भाला बांधावा लागतो, मशीन लवकर बसवून देत नाही त्या. म्हणजे त्यांना पहिली सवय नसावी बघा. सवय जर असती तर मग त्यांनी नसतं असं केलं. सवय नसल्यामुळं मशीन बसवून देत नाही त्या, त्रास देते. तर 2 गाईंच्या धारा काढायलाच जवळजवळ 15-20 मिनटं लागते. ती आवरूनच देत नाही त्या पटपट. तर मग तोपर्यंत इकडं 7 वाजते त्या आणि दुधाची गाडी येते. तर आज काय झालं माहिती आहे का, आणखीन नुसतं दूध काढून झालं 10 गाईंचं आणि म्हशीचं दूध नेऊन ठेवलं होतं. मशीन चालू केली तोपर्यंतच दुधाची गाडी आली ती. मग परत फॅट बघायची, त्याची प्रोसेस पण भरपूर असते बरं का फॅटची पण. मशीनला अगोदर पाणी लावून क्लिनिंग करून घ्यायची मशीन, नंतर ना फॅट बघायची. आणि फॅट बघितल्यानंतर मग फॅट दाखवतं. फॅट दाखवल्यानंतर मग डाटावर पाठवायचा. आणि डाटावर पाठवला की मग आपलं दूध काट्यावरनं काढावं लागतं. तर तोपर्यंत मग 5 मिनटं आपलं गाडीच उभा राहिली. तर म्हणलं असू दे आता, आजचे दिवस काय करणार शेवटी. आणि इकडं मग ना कडवळ टाकलं आहे. आणि कडवळ थोडंसं मला पातळ वाटतं, पण एवढं तण आलं आहे ना त्याच्यामध्ये. तर ही पहिलं फवारून घेते आज. भरपूर तण आलं आहे आणि असं छान आलं आहे बरं का. पातळ दिसतंय थोडंसं वाटतंय, पण होईल आणखीन थोडं मोठं झाल्यावर दाट होईल असं माझा अंदाज आहे. तर असं चांगलं भिजलं नाही म्हणून ज्वारी एवढी सगळी हिकडली उगवली नाही काय कोणास ठाऊक. ही 2 सारं जे आहेत ना, ह्या 2 साऱ्यात बघा किती दाट कडवळ वाटतंय आणि इकडं थोडं पातळ वाटतं. मग ह्या 2 साऱ्यात एवढं पाणी बसलं होतं की अक्षरशः 1 दिवस मोटर त्या 3 साऱ्यातच चालत होती, एवढं पाणी बसलं होतं. मग पाणी कमी बसल्यामुळं पातळ उगवलं का काय तीच मला काय कळना. आणि मका तर येणार नाही म्हणून म्हणलं ऊन होतं म्हणून टाकून घेतलं असं ज्वारी. आणि ही बघा आता थोडंसं कोपरा 1 गुंठा 1.5 गुंठा रान भरल तेवढ्यात एवढी घाण आहे. तर ही घाण आज मी काढायला आली आहे. तर म्हणलं इथलं सगळं स्वच्छ करून घ्यावं आणि ट्रॅक्टर बोलवून इथं मका टाकून घ्यावी 10 गुंठा. आता ही 10 आणि सकाळी सकाळी मग रानात आली. तर रानात येऊन म्हणलं चला आज इथं थोडं राहिलं आहे ना स्वच्छ करायचं, ते स्वच्छ करून घ्यावं. आणि आपल्या गायींना 10 गुंठं परत मका टाकून घ्यावी. आणि वैरणीचं कसं 10-10 गुंठ्याचं जर प्लॉट केलं ना तर मग अडचण येत नाही बघा. एका मागं एक वैरण आपली येते. तर मग सकाळी सकाळी आज गायींचं काम आवरलं. गायींचं काम आवरल्यावर घरातले कामं थोडीशी केली आणि स्वयंपाक मात्र मागं ठेवला आहे. म्हणलं 12-1 वाजेपर्यंत झालं ना, झाल्यानंतर मग खाली जाऊन स्वयंपाक करायचा आणि मग जेवण करायचं. आज सकाळी सकाळी आपलं रानातलं आवरून घेऊया. आणि आता बघा ताईंनो, दादांनो, तुमच्या इकडं पाऊस झाला आहे का मला सांगा. आमच्या इकडं ना अक्षरशः म्हणतात ना झाडाची आंघोळ झाली, एवढासुद्धा आणखीन पाऊस झाला नाही. कसला म्हणजे कसलाच पाऊस नाही. तर फक्त आता ना वातावरण थोडंसं बदललं आहे. तर मग वाटतंय की पडल पाऊस. मग त्याच्यासाठी म्हणलं पाऊस जर झाला तर मग आपलं रान कसं काळं आहे, काळ्या रानात मग परत ही घाण जी आहे ना ती घाण काढता येणार नाही म्हणून ही घाण काढायला आली मी. तर ही स्वच्छ करून घेते आणि ही स्वच्छ करून झाल्यानंतर मग लगेच ट्रॅक्टर, मग आजच्या आज व्हायला पाहिजे. लगेच ट्रॅक्टर बोलवायचा की लगेच मका टाकून घ्यायची, म्हणजे भिजवायला आपल्याला रिकामं झालं. तर मग काय झालं माहिती आहे का,
आपली गाय पण विली. आणि पहिली अगोदर एक वेलेली मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे आणि दुसरी वेलेली 2 दिवस झालं माझा व्हिडिओ पण टाकणं झालं नाही. तर दुसरी पण गाय विली बरं का आपली. तिचं मला शूट पण घेणं झालं नाही, व्हिडिओ पण टाकणं झालं नाही. तर आज रानात आली तर म्हणलं चला आधी पहिलं काम आपलं व्हिडिओ टाकायचं, तर व्हिडिओ टाकूया आणि नंतर मग बाकीची कामं करूया. म्हणून सकाळी सकाळी अगोदर रानात आली, पहिला व्हिडिओ बनवायला लागली आणि मग आता ही करायचं. तर गाय ना वेल्यानंतर मग तिला कालवड झाली आणि पहिली जी गाय विलती ना त्या गायला खोंड झालतं. तर मग मी काय केलं, ती खोंड जी आहे ना ती देऊन टाकलं. म्हणलं आता काय करायचं त्याला सांभाळून, तर लई त्रास देते ती, म्हणून म्हणलं नको म्हणजे खोंड ठेवून उपयोग पण नसतो का नाही, म्हणून मी दिलं. आणि ती गाय ना पानवतच नाही. 2 दिवस तिनं अक्षरशः सकाळचं एक टायमिंग, संध्याकाळचं एक टायमिंग अजिबात पाना घातला नाही. आणि कास तर एवढी मोठी फुगली, अजिबात एक तासभर जरी असं थानाला पाणी टाकून बसलं ना चिवडत तोपर्यंत, तरी पण ती पानवतच नव्हती. परत मशीन बघितली लावून, म्हणलं असं वासरू पेल्यासारखं वाटतं बघा मशीन लावल्यावर, तरी पण नाही पानवली. मग परत डॉक्टर सांगितल्यानंतर डॉक्टरनी तिला एक कॅल्शियम लावलं, गोळ्या दिल्या पाना घालायच्या आणि सलाईन पण लावलं. आणि बस सांगितलं की हां माझ्याकडं एक चूक झाली, 1 2 3 दिवस बघायला पाहिजे होतं. गायला वासराची जास्त म्हणजे वासराची एखाद्या गाई कशा जास्तच अशा ही असते त्या बघा, मायाळू असते त्या, आणि एखादी गाय जन्मलं तरी ती बघत पण नाही. मग म्हणलं कशाला ह्याचा त्रास घ्यायचा आपल्याला, एकतर बाकीची कामं भरपूर आहे ती, म्हणून ह्याचा त्रास नको म्हणून मी देऊन टाकलं. आणि त्या गायला वासरूच पाहिजे. आणि ती दुसरं जरी झालंय ना तर त्याचा वास घेते आणि तिला ओळखायला पण येतं की ही माझं वासरू नाही म्हणून. तर मग मी काय केलं, परत तिला भाला घातल्यानंतर ती जी कालवड जी आहे ना ती हिला पाजली. म्हणलं कालवड पाजल्यावर तर पानवल मग बघावं. तर ती जी कालवड पाजल्यावरनं ना मग ती पानवल्या. मग आता 2 दिवस झालं बघा धार द्यायला लागली ना, तरी मला तीच टेन्शन भरपूर आलं. एवढं आपण पैसे देऊन गाय आणले त्या, आज 2,20,000 फेडायचं म्हणजे काय सोपं काम आहे का? आणि गाय दूध देत नाही त्या म्हणल्यावर मग माणसाला असं टेन्शन येतं ना जास्त. दूध दिलं तरच मग बरं वाटतं बघा, आणि काम पण करायला आपल्याला असं उत्साह वाढतो ना. असं काय झालं ना तर मग काम पण नाही करू वाटत, वाटतं नुसतंच कष्ट करायचं काहीच उपयोग नाही असं, म्हणजे नाराज होतो आपण. तर म्हणलं चला सक्सेस झालं आज आणि बरं वाटलं बरं का, असं मनाला समाधान पण वाटलं. तर आपलं आता ना 50 लिटर जायला लागलं. 40च जात होतं, सकाळी 45 भरायचं, संध्याकाळी तर 40च भरायचं. आता रात्री पण 48,500 भरलं आणि आता सकाळी पण 50 लिटर भरलं. तर माझा अंदाज आणखीन काय वाढल्या नाही त्या, 2-2.5 देते त्या दोघी पण. तर वाढतेल्या अजून एक 10 लिटर जरी वाढलं तरी बाद झालं. 60 लिटर जरी एका टायमिंगला गेलं ना तरी पण बाद झालं. आणि आता बघा ही तुम्हाला मी सांगितलं होतं ना, हे आपलं शक्तिपीठ महामार्गात क्षेत्र बाधित होणार आहे म्हणून. तर रोडमध्ये जाऊ द्या, रोडमध्ये गेलेल्याचं खरंच काहीच नाही वाटत बरं का. पण ही आता असं म्हणजे माणसं म्हणायला लागली ती की त्या रोडला चिटकूनच, म्हणजे आमचं रान कसं आहे माहिती आहे का, पंढरपूर हायवे लगत रान आहे आणि पालखी महामार्ग आहे. तर त्या पालखी महामार्गाला चिटकून रिंग रोड करणार आहे ते, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या रिंग रोड जर झाला ना, ती कसला असतो काय माहिती, एवढा मोठा असतो म्हणते ती. आणि त्या एवढ्या मोठ्यात आपलं पूर्ण क्षेत्र जाणार आहे. आणि क्षेत्र तर आपल्याला किती आहे बघा, आम्हाला जास्त शेती नाही बरं का, म्हणून आम्ही गायचा व्यवसाय निवडला आहे. आम्हाला फक्त 41 गुंठच रान आहे, म्हणजे 1 एकर 1 गुंठा. तर मग तेवढ्यात आम्हाला फक्त आमच्या गायींचा चाराच भागतो या, बाकी काहीच निघत नाही. तर मग काय करणार आता, चाऱ्याचा तर आपल्याला मोठा प्रश्न, आपल्याकडे गाय आहे त्या म्हणल्यावर. तर मग आमच्या घरच्यांना पण कसं होतं आहे माहिती आहे का, असं आता पैसे भरपूर भेटणार, पैसे भेटल्यानंतर मग आपण कुठं बी घेऊ शकतो असं माझं म्हणणं येतं. पण आमच्या घरातली माणसं ना म्हणते ती की किती जरी पैसे मिळाले ना तरी आपण गाव आपलं सोडायचं नाही, आपलं गाव ते आपलं गावच असतं. आणि बाहेरगावी गेलं ना तर मग किंमत राहत नाही असं म्हणणं येते त्यांचं. तर माझं म्हणणं कसं, 2 एकर घ्यायचं आणि तिथंच घर बांधायचं आणि तिथंच आपल्या गायींसाठी भरपूर चारा पण होईल. आणि
असं व्यवस्थित करायचं तर ही म्हणते ती एवढं सोपं नाही हिथनं उचलून. आणि खरं सोपं नाही बरं का हिथनं उचलायचं आणि दुसरीकडे न्यायचं. एवढं गायींचा पसारा घरदार एवढं सगळं शिफ्ट करायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आणि ही अनुभव मी घेतलाय का घेतलाय तर आम्ही ना गावातनं रानात राहायला आलो तर मी कितीतरी दिवस बघा एक एक वस्तू आणत होती, सामान एक एक आणत होती. काय किती जरी आणलं तरी माझं राहतच होतं गावात, तरी शेवटी राहिलंच होतं. आणि ती कसं आपलं घर होतं, आम्ही तिथलं घर ना असं लावून ठेवलं होतं. आम्ही लागल तेवढी वस्तू आणायची, जी लागत नाही ती तिथंच होती. तसं इथं नाही, इथलं आपलं जे काय आहे वस्तू ती सगळ्या उचलाव्या लागणार आणि आपल्याला जावं लागणार. त्यांनी ज्यावेळेस सोडा खाली करा म्हणाल त्यावेळेस वर्ष 6 महिने लागू द्या किंवा 1.5 वर्ष लागल ह्या कालावधीला, पण ही होणारच आहे ना गोष्ट. मग ती थोडं टेन्शनमध्ये आलतो आम्ही की आता करायचं तर काय करायचं मग कसं करायचं असं चाललं होतं. आणि माझं आमचं म्हणजे असं चाललं होतं बघा. तर विचार चालू होता आणि मग माणसाला टेन्शन पण येतं ना, असं होऊन जातं. तर मग आता काय करावं काय नाही ही पण खरंच काय समजा नाही बरं का. तर चला आता जसं वेळ येईल तसं तर आपलं होणारच आहे शेवटी. चुकणार तर काहीच नाही असं होणार आहे. तर मग म्हणलं चला सांगावं थोडंसं आपल्या यूट्यूब फॅमिलीला बी. आणि व्हिडिओ पण आपला शेअर करावा. व्हिडिओ पण राहिला आहे 2 दिवस झालं टाकायचा. आणि तर खरंच बरं का मनापासून तुमचं धन्यवाद की माझ्या व्हिडिओला एवढं भरपूर असं प्रेम देता, भरपूर आशीर्वाद देता आणि खूप सपोर्ट करता, छान छान कमेंट करता. आता मला एक कमेंट आली बरं का, आणि त्या कमेंटमध्ये त्यांनी काय सांगितले की गायींच्या चाऱ्यावरती एक व्हिडिओ बनवा, म्हणजेच गायींना किती चारा लागतो, किती खर्च येतो दिवसाचा. तर ती व्हिडिओ बनवायला मला ना शूट घ्यायला कोण तर पाहिजे बघा. तर शूट घ्यायला कोण नसल्यामुळं ती माझा व्हिडिओ बनवायचा राहून जातो या. तर मग आता बघू शूट घ्यायला कोण भेटते का. मग तुम्हाला डायरेक्ट मी वैरण टाकतानाचा, परत मी पेंड किती ठेवती, बारली किती ठेवती ह्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवीन नक्कीच. पण त्याला शूट घ्यायला कोणीतरी पाहिजे, मला एकटीला मग मी दाखवणार कशी, शूट कशी घेणार, असं होऊन जाणार ना. तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा.